ओके, तर आज आपण बघणार आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री 15वा चॅप्टर आहे. तर हा चॅप्टर सोपा आहे, तसा खूपच सोपा आहे आणि फक्त लक्षात ठेवायच्या गोष्टी जास्त आहेत. म्हणजे कन्सेप्च्युअल पार्ट नाहीये की असं डेफिनेशन किंवा काय असं, पण याचे युजेस, एक्झाम्पल आणि प्रॉपर्टीज खूप लक्षात ठेवायला लागणार आहेत. म्हणजे प्रत्येक मोनोमरच्या, प्रत्येक पॉलिमरच्या लक्षात ठेवायला लागणार प्रॉपर्टी किंवा प्रत्येक मोनोमर आणि त्याचा आयसोमर त्याचा मोनोमर कोणता आहे, कोणत्या पॉलिमरचा कोणता मोनोमर आहे, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे. त्याच्या रिॲक्शन्स एवढ्या अवघड नाही आहेत, फक्त कोणत्या पद्धतीने त्या रिॲक्शन होतात हे लक्षात ठेवावं जास्त लागेल. तर चालू करूया. पहिला तर बघून घ्या पॉलिमर काय आहे. पॉलिमर म्हणजे मेनली की जे मोनोमर्सचे जॉईनिंग किंवा मोनोमर्स एकत्र आल्यावर जे तयार होतात ते म्हणजे पॉलिमर्स. आता त्याची डेफिनेशन एवढी वाईड काय दिलेली नाही आहे, फक्त लो मॉलिक्युलर मासचं म्हणजे लो मॉलिक्युलर मास म्हणजे छोटं मास असेल म्हणजे तोच मोनोमर असेल, ते एकत्र येऊन हाय मॉलिक्युलर मास म्हणजे पॉलिमर तयार करणार. ओके, म्हणजे लक्षात ठेवा की मोनोमरच्या पॉलिमरायझेशन म्हणजे पॉलिमरायझेशन प्रोसेस आहे, प्रोसेसचं नाव आहे पॉलिमरायझेशन, मोनोमर्स एकत्र येण्याच्या. तर मोनोमरच्या पॉलिमरायझेशन पासून तयार होणार आहे त्यांना आपण म्हणणार आहे पॉलिमर्स. ओके, तो ते आता काही खूप नाही. तर पहिला आपल्याला बघायचे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. ओके, सो 6 वेगवेगळ्या पद्धतीनं क्लासिफिकेशन केले म्हणजे कशाच्या बेसिसवरती. तर एक तर पहिला सोर्सच्या बेसिसवरती केलंय, त्यानंतर स्ट्रक्चर, नंतर मोड्स ऑफ पॉलिमरायझेशन, ह्या असं वेगवेगळ्या 6 पद्धतीनं याचे क्लासिफिकेशन केले. तर आपण एक एक करून बघूया. आता मी डायरेक्ट आता लिहित बसत नाहीये, मी एकदमच सगळं म्हणजे क्लासिफिकेशन घेतो आणि तुम्हाला डायरेक्ट एक्सप्लेन करतो, कारण की असा टाइम खूप जाईल जर एक एक लिहित बसले तर. ओके, सो लिहून दाखवतो तुम्हाला. ओके, तर पहिले 3 मोड्स लिहिलेले आहेत म्हणजे क्लासिफिकेशन कशा कशाच्या बेसिसवरती होते. सो हे 3 लिहिलेले आहेत, पहिला ते बघून घेऊया. सो पहिला आहे तो म्हणजे सोर्स ऑफ ओरिजिन, म्हणजे काय की कोठून तयार झालाय तो पॉलिमर. ओके, सो सोर्स काय त्याचा, सो त्या पद्धतीने ह्याचे 3 टाइप्स पडतात. पहिला तर आहे नॅचरल पॉलिमर्स, दुसरा आहे सिंथेटिक पॉलिमर्स आणि तिसरा सेमी सिंथेटिक. आता नावावरूनच कळते आपल्याला काय असणार आहे नेमकं. ओके, सो नॅचरल पॉलिमर म्हणजे काय, जे नेचरकडून डायरेक्टली आपल्याला मिळणार आहेत, म्हणजे आपल्याला तयार करायला नाही लागणार, डायरेक्ट जे नेचरकडून मिळतात पॉलिमर्स त्यांना आपण म्हणणार आहे बेसिकली नॅचरल पॉलिमर्स. याच्यामध्ये 2 टाइप्स पडतात, एक म्हणजे प्लांट्स कडून मिळणारे आणि दुसरा म्हणजे अॅनिमल्स कडून मिळणारे. आता प्लांट्स कडून कोणते कोणते मिळतात, तर कॉटन आहे, लायनेल आहे, नंतर नॅचरल रबर आहे. ओके, सो हे प्लांट्स कडून मिळतात. त्यानंतर अॅनिमल्स कडून कोणते, तर वूल, सिल्क, हे आपल्याला सगळं माहिती आहे. ओके, सो हेच पॉलिमर्स आहेत. हे जे एक्झाम्पल लक्षात ठेवा, हे असतात अंडर द नॅचरल पॉलिमर्स. त्यानंतर सिंथेटिक पॉलिमर्स म्हणजे काय, तर सिंथेटिक म्हणजे मॅनमेड पॉलिमर्स आहेत, म्हणजे जे आपण स्वतः तयार करणार आहे. ओके, सो त्याचे एक्झाम्पल्स आहेत नायलॉन, टेरिलिन, आणि याचं पुढं आपल्याला स्ट्रक्चर फुल डिटेल मध्ये त्यांनी बघायचे की कसं तयार होणार आहे ते. ओके, सो आता मी लक्षात ठेवा नायलॉन, टेरिलिन आणि खूप आहेत. सो हे असतं सिंथेटिक पॉलिमर्स. आता सेमी सिंथेटिक तिसरा टाइप येतो. सेमी सिंथेटिक म्हणजे नावातच कळतंय की म्हणजे अर्धा अर्धा काहीतरी असणार आहे. ओके, सो कसं यामध्ये कसं आहे, अर्धा नॅचरल पॉलिमर आहे समजा आणि अर्धा सिंथेटिक आहे. म्हणजे काय होणार आहे, आपण नॅचरल पॉलिमर घेणार आहे आणि त्याला जरा मॉडिफाय करणार आहे, त्याच्यावरती प्रोसेस करणार आहे आणि मग काय होणार आहे सेमी सिंथेटिक. म्हणजे नेचर कडून घेणार, म्हणजे नेचरचा पॉलिमर घेणार, नॅचरल पॉलिमर, त्याच्यावरती जरा प्रोसेस करणार आणि मग तयार होणार तो म्हणजे सेमी सिंथेटिक पॉलिमर. ह्याच्यानंतर येतं एक्झाम्पल सेल्युलोज नायट्रेट. ओके, सो याचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा टाइप आहे किंवा दुसरा मोड आहे समजा की स्ट्रक्चरच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केले. ओके, सो कोणते कोणते होतात, तर लिनियर स्ट्रक्चर, त्यानंतर ब्रांच्ड चेन आणि नंतर क्रॉस लिंक्ड. ओके, सो नावातच आहे, आता लिनियर म्हणजे कसं असणार आहे, स्ट्रेट चेन मध्ये असणार आहे स्ट्रक्चर. म्हणजे एखाद्या पॉलिमरचं स्ट्रक्चर स्ट्रेट चेन मध्ये, तर त्याला आपण म्हणणार आहे लिनियर स्ट्रक्चर किंवा स्ट्रेट चेन पॉलिमर. ओके, याच्यानंतर येतात पीव्हीसी किंवा हाय डेन्सिटी पॉलिमर, हाय डेन्सिटी पॉलिथिन, हे एक्झाम्पल्स येतात. त्यानंतर ब्रांचड चेन मध्ये कसं असणार आहे, ब्रांचड चेन म्हणजे ब्रांचेस असणार आहेत त्याला, म्हणजे सिम्पली या पद्धतीने स्ट्रक्चर असेल समजा, या पद्धतीने ब्रांचेस म्हणजे काय, इथे एखादा फंक्शनल ग्रुप असेल, इथे फंक्शनल ग्रुप असेल, सो किंवा ॲटम्स जरा सो फंक्शनल ग्रुप असतील इथे, आणि त्या पद्धतीने स्ट्रक्चर असेल की असं ब्रांचेस आहेत त्याला, तेव्हा आपण त्याला म्हणणार आहे ब्रांचड चेन पॉलिमर्स. याच्यानंतर कोण येतं, तर लो डेन्सिटी पॉलिथिन, याचं पण आपल्याला स्ट्रक्चर देऊन थोडं बघायचं. ओके, सो लक्षात ठेवा याचे एक्झाम्पल्स. त्यानंतर क्रॉस लिंक्ड पॉलिमर्स. ओके, सो क्रॉस लिंक्ड मध्ये कसं असतं, सो सिम्पली आणि ब्रांचड चेन त्यांनी एकत्र येऊन, सो यांचं असं सिंपल स्ट्रक्चर नसतं. ओके, सो हे तयार करतात ते म्हणजे असतं क्रॉस लिंक्ड, या पद्धतीनं स्ट्रक्चर असेल समजा. आणि यामध्ये एक्झाम्पल्स कोणते कोणते दिलेत आपल्याला, तर बॅकलाइट आणि मेलॅनाइन. आता हे आपल्याला डिलीट झालेत तरी पण आपण ऍज अ एक्झाम्पल यूज करायचं याला, बॅकलाइट आणि मेलॅनाइन. ओके, सो त्यानंतर आपल्याला बघायचं आहे मेनली म्हणजे मोड ऑफ पॉलिमरायझेशन. हा जरा मेन पार्ट असल्याने. ओके, सो मोड ऑफ पॉलिमरायझेशन मध्ये 3 टाइप्स पडतात. पॉलिमरायझेशन म्हणजे काय,
तर जे मोनोमर्स एकत्र येणार आहे त्या प्रोसेसला आपण पॉलिमरायझेशन म्हणणार आहे. म्हणजे मोनोमर्सचं आपण मोनोमर्स जॉईंट करून पॉलिमर तयार करणार आहे त्या प्रोसेसला म्हणतो आपण पॉलिमरायझेशन. सो त्याचे 3 टाइप्स दिलेले आहेत आपल्याला. एक तर पहिला दिलाय ऍडिशन पॉलिमरायझेशन, नंतर कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि तिसरा आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. आता ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये कळते सिम्पली काय होणार आहे तर मोनोमर्सचे ऍडिशन होणार आहे समजा, म्हणजे मोनोमर्स एकमेकांना जॉईन करणार आहे. आता हे जर लक्षात काय ठेवायचं आहे तर याला आणि एक नेमिंग दिले आपण विनाइल पॉलिमरायझेशन. आता विनाइल म्हणजे काय असतं तो डबल बॉन्ड असतो. ओके, सो डबल बॉन्ड या टाइप मध्ये असेल म्हणजे जिथे पण इथिन येईल किंवा अल्किन कोणता पण येईल तेव्हा मोस्टली ऍडिशन पॉलिमरायझेशन होणार आहे, हे लक्षात घ्या. आपण याचं फुल डिटेल मध्ये बघणार आहे की त्यामध्ये कसं स्टेप्स करतात. ओके, सो आता फक्त लक्षात ठेवा. आणि एक मेकॅनिझम जे फ्री रॅडिकल मेकॅनिझम असेल. ओके, सो हे फक्त लक्षात ठेवा. सांगतो आता की कसं असतं फ्री रॅडिकल मेकॅनिझम म्हणजे काय असतं डिटेल मध्ये बघूया आपण. फक्त आता लक्षात ठेवा फ्री रॅडिकल मेकॅनिझम असणार आहे. आणि एक लक्षात यांच्यामधला डिफरन्स काय आहे तर ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये काय होणार आहे की कोणता पण सबस्टन्स बाय प्रोडक्ट वेस्ट जाणार नाहीये. म्हणजे आता आपण एखादी रिॲक्शन करतोय समजा, त्यामध्ये काय होतं आपल्याला एक प्रोडक्ट मिळतो आणि एक त्याच्या मागं H2O NH3 असा काहीतरी बाय प्रोडक्ट मिळतो. ओके, सो इथे काही सुद्धा बाय प्रोडक्ट मिळणार नाहीये. म्हणजे जेवढे तुम्ही मोनोमर्स ऍड करताय ते डायरेक्टली यूज होणार आहेत पॉलिमर मध्ये, त्याच्यातून काही सुद्धा असं बाहेर निघणार नाही. ओके, सो ते असणार आहे ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये. कंडेन्सेशन मध्ये बेसिकली जस्ट उलटा असणार आहे. म्हणजे कंडेन्सेशन मध्ये जेव्हा तुम्ही ऍडिशन करणार आहे तेव्हा काहीतरी बाय प्रोडक्ट निघेल, म्हणजे त्यातून H2O रिलीज होईल म्हणजे बाहेर पडेल किंवा NH3 असेल. या टाइप मध्ये कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये वेट कमी होणार आहे. इथे जे मास असेल तेवढंच राहील, मॉलिक्युलर मास असेल तेवढंच राहील, इथे मॉलिक्युलर मास असेल ते कमी होईल. ओके, सो याच्यामध्ये एक्झाम्पल दिले टेरिलिन, याचे पण रिॲक्शन आता आपण बघणार आहे. त्यानंतर थर्ड आहे तो म्हणजे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ओके, सो रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन म्हणजे सिम्पली हे एकच एक्झाम्पल आपल्याला मोस्टली देतात एप्सिलॉन कॅप्टोलॅक्टम. याच्यामध्ये कसं असतं याचं रिंग लाईक स्ट्रक्चर असतं. सो हे रिंग ब्रेक करतं आणि त्याचं लिनियर स्ट्रक्चर बनवतो. ओके, सो म्हणजे अशी एक रिंग आहे आणि त्याला आपण एकाच ठिकाणी कट केलं समजा आणि त्याचं असं लिनियर स्ट्रक्चर बनवलं. ओके, सो हे असणार आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ओके, सो हे टाइप 3 क्लिअर झाले असतील. आता आपण बघूया की ऍडिशन पॉलिमरायझेशन कसं करतं, त्यानंतर कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन कसं करतं. ओके, सो आता आपण बघणार आहे की ऍडिशन पॉलिमरायझेशन काय आहे. सो ऍडिशन पॉलिमरायझेशन. ओके, सो सिम्पली बघायचं आपल्याला आता की पूर्ण प्रोसेस कशी करते ऍडिशन पॉलिमरायझेशनची, कसं वर्क करणार आहे ऍडिशन पॉलिमरायझेशन. सो हे सिम्पली 2 ते 3 स्टेप्स मध्ये होतं. सो काय होतं तर सिम्पली मी सांगतो. एक तर पहिला आपल्याला रॅडिकल फॉर्म करायचा आहे. रॅडिकल म्हणजे काय की ज्याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन आहे. ओके, सो असा आपल्याला पहिला एक रॅडिकल फॉर्म करून घ्यायचा आहे. हा रॅडिकल जाऊन पुढच्या एका एलिमेंटला जॉईन होईल. एलिमेंट काय म्हणून एखाद्या कंपाऊंडला जॉईन होईल. जो डबल बॉन्ड असेल किंवा आपला जो मोनोमर असेल तो रॅडिकल त्या मोनोमरला जॉईंट होणार. सो रॅडिकल जेव्हा त्या मोनोमरला जॉईंट होईल तो पूर्ण एक रॅडिकल बनेल. ओके, कारण की जेव्हा जॉईंट होईल तेव्हा तो इलेक्ट्रॉन तो सगळ्यांमध्ये असेल. सो ते पूर्ण एक रॅडिकल तयार होईल. हा रॅडिकल पुढच्या मोनोमरला जाऊन अटॅच होईल तेव्हा तो एक पूर्ण मोठा रॅडिकल बनेल. ओके, सो सिम्पली आपल्याला मोठा रॅडिकल तयार होईल आणि जेव्हा असे समजा 2 रॅडिकल्स एकत्र येतील तेव्हा तुम्हाला तुमचा पॉलिमर मिळेल. म्हणजे सिम्पली तुम्हाला सांगतो काय होणार आहे का, आणि ह्यालाच म्हणतात फ्री रॅडिकल मेकॅनिझम. ओके, सो आणि ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये कोणत्याही फंक्शनल ग्रुपचा लॉस होणार नाहीये किंवा मॉलिक्युलर वेटचा लॉस होणार नाहीये, हे एक लक्षात ठेवा. सो फर्स्ट स्टेप काय असणार आहे तर चेन इनिशिएशन. सो चेन इनिशिएशन म्हणजे काय, चेन आपण स्टार्ट करत आहे बनवायला. ओके, सो चेन स्टार्ट करणार आहे त्याला आपण म्हणणार आहे चेन इनिशिएशन. सुरुवातीला आपल्याला काय बनवायचं आहे तर फ्री रॅडिकल एक तयार करून घ्यायचं आहे, कारण की मेकॅनिझम इथं फ्री रॅडिकलचं म्हणजे आपल्याला एक रॅडिकल लागणार आहे. सो त्यासाठी आपण काय यूज करणार आहे, कायम लक्षात ठेवा जेव्हा आपण अल्किन किंवा इथिन, सो आता आपण इथिनचं तयार करूया, पॉलिथिन तयार करून बघू. सो जेव्हा आपण एखाद्या इथिनचं तयार करतो, अल्किनचं तयार करतो, तेव्हा आपल्याला मेनली पेरॉक्साईड वापरायला लागणार आहे. कशासाठी तर रॅडिकल तयार करण्यासाठी. आता मग तुम्ही कोणतेही पेरॉक्साईड वापरू शकता, ऍसिटाइल पेरॉक्साईड वापरू शकता, नंतर बेन्झॉइल पेरॉक्साईड वापरू शकता. सो इथं आपण सिम्पली ऍसिटाइल पेरॉक्साईड यूज करूया. ओके, सो ओके, सो एक पेरॉक्साइड घेतलं मी. यामध्ये आपण काय करणार आहे, याच्यापासून आपल्याला रॅडिकल फॉर्म करायचा आहे. ओके, सो सिम्पली हा जो ओचा बॉन्ड आहे आपण इथं हा ब्रेक करणार आहे. ओके, ब्रेक करणार आहे बॉन्ड. सो बॉन्ड ब्रेक केल्यावर आपल्याला माहिती आहे बॉन्ड ब्रेक केल्यावर काय त्याचं फॉर्मेशन होणार आहे 2 इलेक्ट्रॉन मध्ये. एका बॉन्डला ब्रेक केलं तर तेव्हा
त्याचा 2 इलेक्ट्रॉन मध्ये फॉर्मेशन होणार आहे. ओके, सो हा बॉन्ड ब्रेक केल्यानंतर एक इलेक्ट्रॉन या स्ट्रक्चरकडे जाईल, एक इलेक्ट्रॉन या स्ट्रक्चरकडे. ओके, सो सिंपली तुम्हाला दोन सेम स्ट्रक्चर भेटणार आहेत. दोन स्ट्रक्चर भेटणार आहेत कसे, एक CH3 C डबल बॉन्ड O आणि हा असेल तुमचा फ्री इलेक्ट्रॉन. ओके, सो असे तुम्हाला दोन स्ट्रक्चर मिळणार आहेत. यालाच म्हणणार आहे आपण एक रॅडिकल आहे. रॅडिकल म्हणजे काय, एक ज्याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन आहे ते म्हणजे रॅडिकल. ओके, सो हे दोन आहेत. आता आपण एकालाच कन्सिडर करूया. ओके, जर आता आपण यातून CO2 काढून टाकायचा आहे. ओके, मायनस करूया CO2 आपल्याला त्यातून बाहेर काढायचा आहे. सो तुम्हाला काय मिळेल, तर दोन CH3 किंवा दोन राहून द्या, तर मेन्शन करायचं फक्त तुम्हाला CH3 मिळेल समजा आणि त्याच्याकडे चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो CH3 म्हणजे हा तुम्हाला मिथाइल रॅडिकल मिळाला. ओके, मिथाइल रॅडिकल, कारण CH3 आणि त्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे. सो हा तुम्हाला मिथाइल रॅडिकल मिळाला. याचा यूज करून तुम्हाला पुढच्या प्रोसेस करायची. ओके, सो सिंपली आता आपण मोनोमर कोणता घेऊया. मोनोमर घेत आहोत आपण तर इथिन घेत आहोत. इथिन म्हणजे आपल्याला माहिती काय असणार आहे, CH2 डबल बॉन्ड CH2 हा असतो आपला इथिन. याला आपण मोनोमर घेणार आहे आणि इथिन पासून तयार करणार आहे आपण पॉलिथिन. ओके, सो पॉलिथिन काय असेल, पॉलिमर असेल. सो हा इथिन घेतला आपण. आता आपण चेन इनिशिएशन मध्ये काय करणार आहे, तर हा रॅडिकल इथे जॉईन करणार आहे. सो CH3 हा आपला रॅडिकल आहे, आपण त्याला ऍड करणार आहे कशासोबत, इथिन सोबत, म्हणजे हा फर्स्ट मोनोमर आहे. सो याच्यासोबत जॉईन केल्यावर काय होणार आहे लक्षात घ्या. सो सिंपली हा बॉन्ड क्रिएट करेल, म्हणजे इथे काय होईल, CH3 हा इथला असेल, हा बॉन्ड क्रिएट करेल याच्यासोबत CH2 सोबत. इथला जो मधला त्यांचा डबल बॉन्ड असणार आहे तो त्यामुळे ब्रेक होणार आहे आणि इथे एक बॉन्ड तयार होईल आणि इथे CH2 होईल आणि वरती एक चार्ज येणार आहे. ओके, सो या पद्धतीचं स्ट्रक्चर होणार आहे. CH3 डॅश CH2 डॉट CH2 आणि तुमचा इथं एक फ्री इलेक्ट्रॉन असणार आहे. त्यामुळे हे जे स्ट्रक्चर तयार होणार आहे हे सुद्धा एक रॅडिकल असणार. ओके, कारण की त्याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हे स्ट्रक्चर पण रॅडिकल असणार आहे. ओके, सो ही झाली तुमची चेन इनिशिएशन प्रोसेस, म्हणजे तुमची एक चेन क्रिएट झाली. ओके, सो दुसरी प्रोसेस काय असणार आहे, चेन प्रोपोगेशन. सो चेन प्रोपोगेशन म्हणजे काय असणार आहे, जे चेन तुमची तयार झाल्या त्याला एक्सटेंड करा, म्हणजे वाढवत जावा चेन्स अशा. ओके, सो आपण काय करणार आहे, प्रोपोगेशन म्हणजे आपल्याला मोठी चेन तयार करायची आहे. तर मोठी चेन करण्यासाठी काय करणार आहे, सिंपली ज्या पद्धतीने इथला रॅडिकल आपण मोनोमर मध्ये ऍड केला, सो त्याच पद्धतीचं हा रॅडिकल आणि मोनोमर्स मध्ये ऍड करायचा आहे. ओके, सो पुढे पण आपण मोनोमर्स मध्ये ऍड करणार आहे हा रॅडिकल. आता n नंबर ऑफ रॅडिकल्स मध्ये ऍड करूया, म्हणजे खूप मोनोमर्स आहेत समजा, कारण की प्रोसेस काय सारखी करत असं नाही. आता आपण रिएक्शन मध्ये दाखवताना n नंबर्स ऑफ रॅडिकल घेऊया आणि एक रॅडिकल असेल समजा फक्त, आणि n नंबर ऑफ मोनोमर्स घेऊया, म्हणजे n नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2 घेऊया. ओके, तर आता ही कशी तयार होणार आहे चेन, तर इथे CH3 नंतर CH2 आणि ह्यांचा बॉन्ड मधला ब्रेक होईल आणि हा पण CH2 तयार होईल आणि हे जे असतील ते n नंबर ऑफ तयार होणार, म्हणजे आपण n नंबर ऑफ घेतले आणि ते पुढे कॉन्स्टंट राहील आहे ते, म्हणजे CH2 आणि CH2 आणि हा एक रॅडिकल आहे. ओके, सो ही खूप मोठी चेन आहे, कारण की याच्यामध्ये n नंबर ऑफ, म्हणजे CH3 आहे, त्यानंतर CH2 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 CH2, सो कंटिन्युअस CH2 आहे आणि त्यानंतर शेवटला एक CH2 असेल आणि त्याच्यावरती चार्ज इलेक्ट्रॉन असेल. ओके, सो ही एक मोठी चेन तयार झाली, परंतु ही पण एक रॅडिकलच आहे, कारण की याच्याकडे इलेक्ट्रॉन. आता म्हणजे तुम्ही रॅडिकल तर खूप मोठा तयार केला, आता याला पॉलिमर कसं तयार करायचा, तर लास्टची प्रोसेस आपण म्हणणार आहे चेन टर्मिनेशन. ओके, सो सिंपली चेन टर्मिनेशन म्हणजे काय आहे की आपल्याला चेन जी तुम्ही एक मोठा रॅडिकल फॉर्म केलाय त्याला आता कुठेतरी जाऊन टर्मिनेट करायचं आहे, म्हणजे त्याचा आपल्याला डायरेक्ट आता पॉलिमर तयार करायचा आहे. सो त्यासाठी आपण वापरणार आहे चेन टर्मिनेशन प्रोसेस. ओके, सो यामध्ये काय सिंपली होणार आहे लक्षात घ्या, आपला एक मोठा रॅडिकल तयार झालाय, असे आपण दोन रॅडिकल्स घेणार आहे, म्हणजे सिंपली लक्षात घ्या, आपण एकदम या पद्धतीचे जे तयार झाले तुमचे रॅडिकल्स, या पद्धतीचे आपण CH2, सो सिंपली या पद्धतीचे दोन रॅडिकल्स घेणार आहे आणि या दोन रॅडिकल्सची आपण ऍडिशन करणार, म्हणजे दोन रॅडिकल्सला एकत्र घेणार आहे. सो यावेळी काय होईल, जेव्हा तुम्ही दोन रॅडिकल्स एकत्र घ्याल तेव्हा एका रॅडिकलकडे एक इलेक्ट्रॉन असणार आहे, दुसऱ्या रॅडिकल कडे पण एक इलेक्ट्रॉन असणार आहे. सो म्हणजे हा इलेक्ट्रॉन आहे तो दोन्ही रॅडिकलकडे असणार आहे आणि त्या दोन्ही रॅडिकलचा इलेक्ट्रॉन एकत्र येऊन एक बॉन्ड फॉर्म करेल. ओके, सो दोन इलेक्ट्रॉन एकत्र आले की आपल्याला माहिती आहे की एक बॉन्ड फॉर्म करणार आहे.
ओके. सो जेव्हा ते बॉन्ड फॉर्म करतील तेव्हा ते रॅडिकल राहणार नाहीये. ओके. सो सिम्पली जेव्हा दोन रॅडिकल एकत्र येतील त्यांच्यातला एक एक इलेक्ट्रॉन मिळून एक बॉन्ड फॉर्म करेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक स्ट्रेट चेन मिळेल किंवा तुम्हाला जो मिळणार आहे तो प्रोडक्ट असेल पॉलिमर असेल. आता या केसमध्ये आपण इथिन वापरलंय त्यामुळे जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला आपण म्हणणार आहे पॉलिथिन. ओके. सो तो पॉलिथिन पॉलिमर असेल. सो या पद्धतीने लक्षात घ्या काय होणार आहे दोन रॅडिकल एकत्र येणार आहेत आणि त्यांचे इलेक्ट्रॉन्स जे फ्री इलेक्ट्रॉन्स होते ते बॉन्ड फॉर्म करणार आहेत आणि त्यामुळे चेन टर्मिनेट होणार आहे. ओके. सो या पद्धतीनं ऍडिशन पॉलिमरायझेशन घडतं आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की कुठे सुद्धा एका सुद्धा एलिमेंटचा किंवा एका सुद्धा फंक्शनल ग्रुपचा इथं कुठे लॉस झालेला नाहीये. सो या त्यामुळे आपण याला म्हणतो की नॉन लॉस म्हणजे इथं लॉस होत नाहीये काही. ओके. सो सिम्पली आणि हा झाला ऍडिशन पॉलिमरायझेशन. आता खूप मोनोमर्स मध्ये हा ऍडिशन पॉलिमरायझेशन घडून येतो. आपण पुढे बघणार आहे की मेन जे आपल्याला पॉलिमर्स दिले आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते घडतं पॉलिमरायझेशनचं मोड. ओके. सो हा झाला ऍडिशन पॉलिमरायझेशन. आता पुढचा बघूया आपण की कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन कशा पद्धतीने वर्क करतं. ओके. तर हे आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. आता बघणार आहे आपण रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ओके. सो कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनला आणि एक म्हणतो आपण की स्ट्रेट ग्रोथ पॉलिमरायझेशन म्हणजे ही प्रोसेस असते ते स्टेप वाईज घडत जाते. ओके. सो त्यामुळे आपण याला म्हणतो स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन आणि याला पण आपण स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन म्हणतो. ओके. सो लक्षात घ्या आपण आता एक एक्झाम्पल घेऊन बघूया की टेरिलिनचं. ओके. सो टेरिलिन कशापासून तयार होतो तर इथिलीन ग्लायकोल एक मोनोमर आहे आणि टर्फॅलिक ऍसिड प्लीज सायलेंट असतं. ओके. सो टर्फॅलिक ऍसिड आणि इथिलीन ग्लायकोल हे दोन मोनोमर्स एकत्र येऊन जे तयार होतं ते असतं टेरिलिन किंवा डॅक्रॉन म्हणतो आपण याला. सो एक असं तयार होतं आपण लक्षात घ्या. आता इथिलीन ग्लायकोलचं स्ट्रक्चर काय आहे मध्ये इथिन आहे आणि दोन साइडला OH आहे. ओके. आणि टर्फॅलिक ऍसिड मध्ये कसं आहे मध्ये बेन्झीन आहे आणि दोन्ही साइडला COOH आहे. ओके. सो या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. आता यामध्ये होणार काय लक्षात घ्या इथे काय होईल इथला H आणि इथला OH हे मिळून H2O बाहेर निघेल. ओके. सो एका दोन मोनोमरसाठी आता घेऊया. आता आपण इथं n नंबर ऑफ घेतलाय. सो n नंबर ऑफ मोनोमर्स मध्ये पण सेम घडणार आहे. काय घडणार आहे की इथला H आणि इथला OH हे बाहेर पडणार आहेत. ज्या पद्धतीने आपण ऍडिशन मध्ये सांगितलं ऍडिशन मध्ये कोणत्याही याचा लॉस होत नव्हता इथे खरं कशाचा लॉस होणार आहे तर H2O बाहेर पडणार आहे. H2O किती बाहेर पडणार n नंबर ऑफ H2O बाहेर पडणार. त्यामुळे काय होणार आहे इथे बघा जर बघितला तुम्ही तर हा OH आहे त्यानंतर CH2 त्यानंतर हा O त्यानंतर डायरेक्ट C डबल बॉन्ड O जो इथला आहे आणि त्यानंतर हे बेन्झीन असेल. ओके. सो या पद्धतीने आणि COH. सो ओके. सो कळालं का सगळ्यांना काय होणार आहे नेमकं इथनं फक्त H2O बाहेर पडणार आहे लॉस होणार आहे H2O चा आणि ते एक स्ट्रेट चेन फॉर्म करणार आहे तेव्हा त्याला आपण म्हणणार आहे टेरिलिन. ओके. सो ही प्रोसेस इथे n नंबर ऑफ तयार होणार आहे कारण की कंटिन्युअस हे घडत जाणार आहे. ओके. सो एवढंच आहे कंडेन्सेशन मध्ये डिफरन्स आहे तर फक्त कशाचा तरी कोणत्या तरी फंक्शन ग्रुपचा लॉस होणार आहे इथे H2O चा लॉस होतो. ओके. सो या पद्धतीने तयार होतं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. त्यानंतर आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. याचं आपल्याला एकच एक्झाम्पल दिले किंवा हे नायलॉन 6 मध्ये मे बी नायलॉन 6 मध्ये. ओके. सो याच्यामध्ये काय होणार आहे आता इथे लक्षात घेतला तर सिम्पली आता इथे काय नाहीये म्हणजे लक्षात घ्या तिथे C कार्बन असतो आणि त्याला आपण दोन बॉन्ड आहेत H2O चे सॉरी H चे म्हणजे दोन हायड्रोजन अटॅच आहेत आणि दोन बॉन्ड्स इथे ऑलरेडी आहेत. ओके. सो यामध्ये केस मध्ये काय होणार आहे इथं CH2 समजा प्रत्येक कॉर्नरला CH2 यामध्ये सिम्पली मध्ये ही जे हा बॉन्ड आहे तो ब्रेक होणार आहे. ओके. NH मधला आणि CO मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक होणार आहे आणि जी अशी रिंग आहे ती अशी स्ट्रेट होणार आहे समजा. सो या पद्धतीने ही स्ट्रेट झाली चेन म्हणजे NH आला त्यानंतर हे CH2 5 आहे आणि हा CO आहे. ओके. सो या पद्धतीने चेन टर्मिनेट होणार आहे आणि असे जॉईन होत जाणार आहे म्हणजे याला NH इथं पुढे NH जॉईन होईल आणि हे कंटिन्युअस या पद्धतीने चेन फॉर्म करेल. सो या पद्धतीने तयार होतं रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ओके. सो हे क्लिअर झालं असेल की ऍडिशन पॉलिमरायझेशन कंडेन्सेशन आणि रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन काय असतं. ओके. तर हे झाले तीन टाइप्स आपण बघितलेले आहेत क्लासिफिकेशनचे. आता चौथा पाचवा आणि सहावा टाइप्स बघून घेऊया. त्यामध्ये थेरी बेसिस जास्त आहे खूप काही कन्सेप्च्युअल नाहीये फक्त थेरी जास्त आहे त्यामध्ये तर बघून घेऊया आता ते. ओके. तर आता आपण राहिलेले तीन क्लासिफिकेशन बघून घेऊया ते कशा कशा बेसिसवरती आहे. एक इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे नंतर मोनोमर्स आहे आणि बायोडिग्रेडेबिलिटी वरती आहे. ओके. सो पहिला आहे इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे कोणत्या सबस्टन्स मध्ये कोणत्या पॉलिमर्स मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे फोर्स असणार आहेत त्याच्या बेसिस वरती हे टाइप्स पडतात. इथे चार टाइप्स पडतात एक तर इलास्टोमर्स नंतर फायबर थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग.
ओके. सो इलॅस्टोमर्स मध्ये काय असणार आहे, सो सिम्पली माहिती आहे इलॅस्टोमर्स मध्ये ते इलॅस्टिक प्रॉपर्टी दाखवणार आहेत, म्हणजे नावावरूनच कळतं इलॅस्टोमर्स म्हणजे त्यांच्याकडे इलॅस्टिक प्रॉपर्टी असणार आहे किंवा इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी असणार आहे. का तर याच्यामध्ये जे बॉन्ड्स असणार आहेत ते वीक असणार आहेत, म्हणजे वीक बॉन्ड्समुळे त्यांना आपण स्ट्रेच करू शकतो किती. ओके. सो ते असणार आहेत इलॅस्टोमर्स. याच्यामध्ये एक्झाम्पल लक्षात ठेवा, वल्कनायझ्ड रबर आहे, नंतर बोनायस आहे, बोनायन आहे आणि निओप्रीन. ओके. सो आता वल्कनायझ्ड रबर काय असतं आपण बघायचं आहे पुढे की वल्कनायझेशन प्रोसेस काय असते. ओके. सो हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे येतो फायबर. फायबर मध्ये काय आहे त्याचं स्ट्रक्चर असणार आहे ते थ्रेड लाईक असणार आहे आणि याच्यामध्ये हाय टेन्साइल स्ट्रेंथ असणार आहे, कारण की याच्यामध्ये जे फोर्स आहेत ते H हायड्रोजन बॉन्डिंग किंवा डायपोल आहे. आता हे फोर्स आहे ते स्ट्रॉंग असणार समजा, त्यामुळे ह्याची जी टेन्साइल स्ट्रेंथ असणार आहे ती खूप जास्त असणार आहे. ओके. आणि याचं जे स्ट्रक्चर आहे ते थ्रेड लाईक आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि याचे जर एक्झाम्पल्स बघितला तर नायलॉन सिल्क आणि टेरिल. ओके. हे एक्झाम्पल्स मेनली लक्षात ठेवा. त्यानंतर येते ते थर्मोप्लास्टिक येते. तो सिम्पली याच्याकडे थर्मोप्लास्टिसिटी प्रॉपर्टी असणार आहे आणि यांना आपण इझिली शेप देऊ शकतो. इझिली शेप देऊ शकतो म्हणजे काय करू शकतो की याला हिट केला आणि शेप दिला एखादा तर तो शेप घेतो. त्यानंतर आणि जर तुम्ही त्याला हिट केला आणि शेप दिला सो तुम्ही त्याला इझिली शेप देऊ शकता. याच्यातले जे फोर्स असणार आहे ते इंटरमिडिएट असणार, म्हणजे याच्यामध्ये फोर्स जास्त असणार याच्यातले कमी असणार आहे आणि याचा थर्मोप्लास्टिक मध्ये याच्या कुठेतरी इंटरमिडिएट फोर्स असणार आहे, म्हणजे कमी नाही याच्यापेक्षा जास्त. ओके. सो याची जी टेन्साइल स्ट्रेंथ असणार आहे ती कमी असणार आहे ऑब्वियसली. ओके. त्यानंतर याचे एक्झाम्पल्स लक्षात घ्या, पॉलिथिन, पॉलिस्टेरीन आणि पॉलिमिनाईन. ओके. हे झाले जे एक्झाम्पल्स. त्यानंतर लास्टली येतो तो म्हणजे थर्मोसेटिंग. थर्मोसेटिंग काय तर रिजिड सबस्टन्स, रिजिड पॉलिमर तयार होतो आणि याची ऑब्वियसली टेन्साइल स्ट्रेंथ असणार ती हाय असणार आहे. याच्यामध्ये काय करतं आणि एक प्रॉपर्टी लक्षात घ्या की ह्याला जर तुम्ही एकदा हिट केला असेल, आपल्याला एक सबस्टन्स तयार करायचा आहे त्यावेळी तुम्ही ह्याला हिट करणार आणि हिट करून एखादा शेप दिला, समजा याला असा गोल शेप दिलाय. आता जर तुम्हाला पुढच्या वेळी जर याचा काहीतरी दुसरा शेप द्यायचा आहे तर तुम्ही यावेळी नाही करू शकणार, म्हणजे शेप तुम्ही चेंज नाही करू शकणार. किंवा म्हणजे आता इथे लिहिलंय ज्या पद्धतीनं वन्स हार्डन कॅन नॉट बी सॉफ्टन बाय हिटिंग. एकदा शेप दिला तर त्यानंतर तुम्ही याचा शेप त्याला हिट करून सुद्धा चेंज नाही करू शकणार. ओके. तो सिम्पली त्या पद्धतीने लक्षात ठेवा, एकदा शेप दिला तर तोच राहील, त्यानंतर तुम्ही त्याला हिट करून त्याचा शेप नाही चेंज करू शकणार. ओके. सो याचे एक्झाम्पल्स लक्षात घ्या, बॅकलाइट आणि रेझिन. ओके. हे झाले 4 टाइप्स आहेत ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. त्यानंतर पुढचा येतो मोनोमर्सच्या बेसिसवरती, म्हणजे कोणत्या प्रकारचे मोनोमर्स आहेत सबस्टन्स मध्ये त्याच्या बेसिसवरती टाइप्स पडतात. सिंपल आहे ते. सो पहिला आहे होमोपॉलिमर. होमोपॉलिमर म्हणजे काय, म्हणजे एकाच टाइपचे मोनोमर्स असणार आहेत, म्हणजे एकाच टाइपच्या मोनोमर्स पासून जो पॉलिमर तयार होणार आहे त्याला आपण म्हणणार आहे होमोपॉलिमर. म्हणजे आता आपण आताच एक्झाम्पल बघितलं की पॉलिथिनचं. पॉलिथिन मध्ये काय केलं आपण की एक इथिन घेतला, इथिन सोडून दुसरं कोणतं घेतलेलं नाही सबस्टन्स, इथिन पासूनच आपण तयार करत गेलोय, पॉलिथिन तयार झालाय. सो एकाच टाइपचे मोनोमर्स वापरले त्यामध्ये. सो पॉलिथिन, पॉलिप्रोपिन, नंतर नायलॉन 6 हे एक्झाम्पल्स लक्षात घ्या. त्यानंतर कोपॉलिमर किंवा यालाच आपण हेटेरोपॉलिमर पण म्हणतो. तो सिम्पली जस्ट ऑपोजिट असणार आहे. इथे 1 टाइपचे मोनोमर्स वापरलेलो, इथं 2 और मोर टाइपचे मोनोमर्स वापरणार आहे आणि त्याच्यापासून तयार होणार आहे कोपॉलिमर्स. ओके. सो बुनायन, बुनायस, आता स्टेरिलिन एक बघितलं आपण की काय काय घेतलं आपण, टर्फॅलिक ऍसिड घेतलं, त्यानंतर इथिलीन ग्लायकॉल घेतलं. हे 2 टाइपचे मोनोमर्स घेतले आणि त्यांच्यापासून आपण टेरिलिन तयार करता. ओके. सो मोनोमर्स प्रत्येकीचे लक्षात ठेवा, म्हणजे प्रत्येक पॉलिमर मी एक तुम्हाला चार्ट पण पाठवेन नोट्स मध्ये. सो त्याच्या शेवटला प्रत्येकाच्या लिहिले की कोणते पॉलिमर्स आहेत, म्हणजे कोणते आयसोमर्स आहेत आणि कोणते मोनोमर्स आहेत आणि कोणत्या मोनोमर्स पासून तयार झालेत कोणते पॉलिमर्स आणि त्यांची रिॲक्शन कोणते. सो हे सगळं दिलेलं आहे, त्यामध्ये तो चार्ट पूर्ण बाय हार्ट करून ठेवा आणि या पद्धतीनं मोनोमर्सचे टाइप्स होतील. त्यानंतर लास्टच आहे तो बायोडिग्रेडेबिलिटी. ओके. सो याच्यामध्ये काय असतं, सो सिम्पली जे बायोडिग्रेडेबल असणार आहेत, म्हणजे ज्यांचं डिकम्पोजिशन होणार आहे समजा ते असणार आहेत बायोडिग्रेडेबल आणि ज्यांचं होणार नाही ते नॉन बायोडिग्रेडेबल. ओके. सो याचे फक्त एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. एक तर नॉन बायोडिग्रेडेबलचे महत्वाचे एक तर म्हणजे पीएचबीबी आणि नायलॉन 2, नायलॉन 6. ओके. सो याचे आपण आता स्ट्रक्चर आणि फॉर्मेशन बघणार आहे. आणि नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे पॉलिथिन. ओके. सो हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे, हे मेनली 2 पीएचबीबी, नायलॉन 2, नायलॉन 6. ओके. हे झाले सगळं क्लासिफिकेशन. ओके. तर क्लासिफिकेशन सगळं कळालं असेल, 6 टाइप्स पद्धतीने कोणत्या टाइप्स कोणत्या प्रकारे झालं. ओके. चला तर पुढचे पॉईंट्स बघूया आता. ओके. तर आता आपल्याला बघायचे की मेन पॉलिमर्स कोणकोणते आहेत, म्हणजे इम्पॉर्टंट पॉलिमर्स कोणते आहेत आणि त्यांचे स्ट्रक्चर्स कसे तयार झाले. आपल्याला एक 6-7 पॉलिमर्स आहेत, त्याच्यावर आता खूप आहे. ओके. तर पहिला आपण बघणार आहे रबर.
ओके. सो रबर कशापासून तयार होतो तर आयसोप्रीन पासून तयार होतो. मोनोमर्स म्हणजे प्रत्येक पॉलिमरचे मोनोमर लक्षात ठेवा, त्याचा पॉलिमरचं नाव लक्षात ठेवा आणि कोणती प्रोसेस होते ते एक लक्षात ठेवा. ओके. सो रबरचा मोनोमर कोण आहे तर आयसोप्रीन आहे. आयसोप्रीनचं स्ट्रक्चर काय आहे तर 2 मिथाइल 1 3 ब्युटाड आहे. म्हणजे बघू शकता 2 नंबरला मिथाइल लागलाय आणि 1 आणि 3 नंबरच्या कार्बन्सला डबल बॉन्ड आहे. ओके. सो स्ट्रक्चर कसं आहे तर 4 स्ट्रेट चेन मध्ये आणि त्यांचं 1 आणि 3 ला डबल बॉन्ड आहे. ओके. सो या पद्धतीनं आयसोप्रीन आहे. आयसोप्रीनचं काय होणार आहे पॉलिमरायझेशन होणार आहे. म्हणजे सिम्पली काय होणार आहे लक्षात घ्या, हा बॉन्ड ब्रेक होईल, इकडे एक बॉन्ड क्रिएट करेल, हा पण बॉन्ड ब्रेक होईल, इकडे एक बॉन्ड क्रिएट करेल आणि इथे मध्ये डबल बॉन्ड क्रिएट होईल फक्त. ओके. सो या पद्धतीने स्ट्रक्चर बघू शकता. इथे काय झालंय, हा बॉन्ड ब्रेक होऊन इकडे जॉईंट होईल आयसोप्रीन, इथला बॉन्ड ब्रेक होईल, इथे होईल आयसोप्रीन जॉईंट होईल आणि इथे मध्ये बॉन्ड क्रिएट होईल. ओके. सो या पद्धतीनं स्ट्रक्चर असतं पॉली आयसोप्रीनचं. आयसोप्रोपीनचं यामध्ये काय होणार आहे तर सिम्पली इकडे आयसोप्रोपीन नाही आहे, पॉली आयसोप्रीन आहे. ओके. सो ओके. सो पॉली आयसोप्रीन तयार होणार आहे. याच्यापासून काय होणार आहे 2 बॉन्ड्स ब्रेक होणार आहेत, त्याच्यापासून एक बॉन्ड तयार होणार आहे आणि लिनियर स्ट्रक्चर तयार होणार आहे. ओके. सो हे झालं रबर. आता याच्या प्रॉपर्टीज सांगायचं गेलं तर ह्याच्यामध्ये काय तर हे इलास्टिक प्रॉपर्टी दाखवणार आहे. सो याच्या खूप प्रॉपर्टीज नाही आहेत, जे रबरचे प्रॉपर्टी असतात तेच याच्या मेनली प्रॉपर्टीज आहेत. ओके. तर हा झाला पहिला रबर, याचं मोनोमर्स आणि पॉलिमर लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर आहे पॉलिथिन. पॉलिथिन मध्ये 2 टाइप्स पडतात, एक तर लो डेन्सिटी पॉलिथिन आणि हाय डेन्सिटी पॉलिथिन. ओके. सो हे 2 प्रकार पडतात पॉलिथिन मध्ये. आता आपण बघितले पॉलिथिनचा आपण मोनोमर काय वापरत होतो इथिलीन. ओके. इथिन किंवा तुम्हाला इथिलीन पण म्हणू शकता याला. ओके. सो इथिलीन पण म्हणतात, इथिन पण म्हणतात. सो हा असेल मोनोमर CH2 डबल बॉन्ड CH2. यामध्ये काय होतं पहिला लो डेन्सिटी पॉलिमर करण्यासाठी या कंडिशन्स लक्षात ठेवा की कोणकोणत्या कंडिशन्स मध्ये लो डेन्सिटी पॉलिमर तयार होते आणि कोणकोणत्या कंडिशन्स मध्ये किंवा कोणकोणते कॅटॅलिस्ट किती प्रेशर वापरल्यावर हाय डेन्सिटी तयार होतात. एवढाच डिफरन्स याच्यामध्ये. आता आपल्याला LDP आणि HDP चे स्ट्रक्चर तर बघायचं नाहीये, आता आपल्याला दिले नाहीये. ओके. फक्त आपल्याला LDP आणि HDP एवढंच लक्षात ठेवायचं आहे. ओके. इथे काय काय वापरले ट्रान्स ऑफ O2 आणि पेरॉक्साइड वापरलेला आहे आणि 350 to 570 केल्विन एवढं टेम्परेचर आणि 1000 to 2000 ऍटमॉस्फेरिक एवढं प्रेशर दिल्यानंतर LDP तयार होते. ओके. त्याच पद्धतीनं इथे HDP साठी काय वापरले आपण तर झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट वापरलाय आणि 333 ते 343 केल्विन एवढं टेम्परेचर ठेवलेलं आहे आणि 6 to 7 ऍटमॉस्फेरिक एवढं प्रेशर वापरले तेव्हा HDP तयार झाला. सो या कंडिशन्स लक्षात ठेवा की काय काय आहे. आणि झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट म्हणजे काय असणार सो सिम्पली ट्रायइथाइल अॅल्युमिनियम प्लस टायटॅनियम टेट्राक्लोराइड हे ह्या दोन्हीपासून हे. त्यामुळे मेनली लक्षात ठेवा झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट कशापासून तयार होतो सो ट्रायइथाइल अॅल्युमिनियम आणि टायटॅनियम टेट्राक्लोराइड यांच्यापासून तयार होतो झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट, जो आपण यूज करतो कशासाठी तर इथिलीनचं आपल्याला HDP तयार करण्यासाठी आपण झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट वापरतो, हे लक्षात ठेवा. ओके. सो आता प्रॉपर्टीज बघा. LDP च्या प्रॉपर्टीज काय तर फ्री रॅडिकल आणि ऍडिशन पॉलिमरायझेशन असणार आहे. ज्या पद्धतीने आपण बघितले फ्री रॅडिकल मेकॅनिझम कसं असतं आणि ऍडिशन पॉलिमरायझेशन काय असतं. ओके. नंतर हे फ्लेक्सिबल अँड टफ असणार आहे. त्यानंतर पोअर कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी असणार आहे. त्यानंतर हे केमिकली इनर्ट असणार आहे आणि मॉइश्चर रेझिस्टन्स असणार आहे. ओके. त्यानंतर हे यांचा यूज कुठे कुठे होतो तर पाईप्स ऑफ ऍग्रिकल्चर इरिगेशन, त्यानंतर डोमेस्टिक वॉटर लाईन कनेक्शन्स आणि इन्सुलेशन ऑफ केबल्स. यामध्ये ह्याचे युजेस पण प्रत्येकाशी लक्षात ठेवा. प्रत्येक पॉलिमरचा यूज काय डायरेक्ट क्वेश्चन्स याच्यावरती पण विचारतात की याच्यासाठी कोणता पॉलिमर वापरतात. ओके. सो ते लक्षात ठेवा. त्यानंतर हाय डेन्सिटी पॉलिमरचे बघूया. याच्यामध्ये ऑब्विसली हाय टेन्साइल स्ट्रेंथ असणार आहे आणि त्यानंतर हार्डनेस इज मोर दॅन LDP. म्हणजे LDP यांच्या दोघांपैकी हार्ड कोण आहे म्हणतात तर HDP हार्ड आहे. ओके. सो याचे युजेस काय तर टॉयज तयार करण्यासाठी, नंतर हाऊस होल्ड पार्टिकल्स तयार करण्यासाठी, डस्टबिन तयार करण्यासाठी आणि लॅबोरेटरी बेअर्स. ओके. सो हे झाले हे जे प्रॉपर्टीज आणि युजेस आहेत. ओके. सो प्रत्येक पॉलिमरचे काय काय लक्षात ठेवायचं तर आपल्याला लक्षात ठेवायचं मोनोमर्स, कंडिशन्स आणि पॉलिमर तर असेलच आणि त्याच्या प्रॉपर्टीज आणि युजेस. ओके. हे झाले 2 पॉलिमर्स झाले. आता आपल्याला 6 बघायचे, त्यामध्ये पुढे टेफ्लॉन बघूया. तर चालू करूया. ओके. तर आता आपण पुढचे बघायचे पॉलिमर्स. तर 3 नंबरचा आहे टेफ्लॉन. सो टेफ्लॉनचा मोनोमर कोणता आहे तर लक्षात ठेवा टेट्राफ्लोरोइथिलीन. टेट्राफ्लोरो म्हणजे काय 4 फ्लोरीन असणार आहे. इथिलीन म्हणजे काय C डबल बॉन्ड O ला म्हणजे H ला रिप्लेस केले समजा सिम्पली
4 फ्लोरीन ना त्याला आपण म्हणतो टेट्राफ्लोरोइथिलीन. ओके, सो n नंबर ऑफ टेट्राफ्लोरोइथिलीन घेतले, याच्यामध्ये पॉलिमरायझेशन केले आणि पेरॉक्साइड वापरले. सो सिम्पली कधी आपण मार्क्स म्हणतो त्या पद्धतीने जेव्हा डबल बॉन्ड येईल तेव्हा तिथे मोस्टली पेरॉक्साइड हे आपण यूज करणार आहे, त्याच्यासाठी इनिशिएशन साठी पेरॉक्साइड यूज करणार आहे. आणि त्यापासून जे स्ट्रक्चर मिळतं फक्त मधला जो मिडल बॉन्ड आहे तो ब्रेक होणार आहे आणि या साईडला बॉन्ड क्रिएट होणार आहे. आणि ज्या पद्धतीचं इथिन आपण बघितलेलं सुरुवातीला पॉलिथिन तयार करण्यासाठी जे स्ट्रक्चर बघितलं सेम इथे त्याच पद्धतीने करणार आहे आणि टेफ्लॉन तयार होणार आहे. ओके, सो इथिनच्या जागी H च्या जागी फक्त F आहे समजा आणि सेम आहे तीच प्रोसेस आहे. ओके, सो इथे पण फ्री रॅडिकल मेकॅनिझम असणार आहे. त्यानंतर हे केमिकली इनर्ट असणार आहे आणि कुठे कुठे यूज होतात तर नॉन स्टिक कुकवेअर्स हे एक लक्षात ठेवा, विचारतात कधी. ओके, सो नॉन स्टिक कुकवेअर्स मध्ये हे यूज करणार आहे. नंतर ऑइल सील्स आणि गॅस्केट्स मध्ये यूज करणार आहे, त्यांची टेफ्लॉन असणार. ओके, त्यानंतर पुढचं बघायचं आपल्याला पॉलीॲक्रिलोनायट्राइल. ओके, सो याचा मोनोमर लक्षात ठेवा ॲक्रिलोनायट्राइल आहे. याचा स्ट्रक्चर काय आहे CH2 डबल बॉन्ड CH ओके, सो म्हणजे सिम्पली काय एक H च्या जागी इथं CN आलाय. ओके, सो म्हणजे H ला रिप्लेस कोणी केले CN. ओके, सो हा झाला ॲक्रिलोनायट्राइल. सेम प्रोसेस त्याच पद्धतीने करणार आहे. काय होणार आहे, पॉलिमरायझेशन होणार आहे. इनिशिएशन साठी आपण इथं पण पेरॉक्साइड वापरले. ओके, आणि त्यानंतर जे स्ट्रक्चर तयार होईल इथे पण काय होईल, मधला बॉन्ड ब्रेक होईल आणि 2 बॉन्ड्स क्रिएट करेल आणि पुढे कंटिन्युअस स्ट्रक्चर तयार होईल आणि जे स्ट्रक्चर तयार होईल त्याला आपण म्हणणार आहे पॉलीॲक्रिलोनायट्राइल किंवा त्याला ऑर्लॉन पण म्हणतात, हे पण नाव लक्षात ठेवा. ओके, सो या पद्धतीने सेम प्रोसेस ज्या पद्धतीने ऍडिशन पॉलिमरायझेशन मध्ये बघितले इथे दोन्हीकडे पण त्याच पद्धतीचे प्रोसेस होणार आहे पेरॉक्साइड वापरून. ओके, सो हे सिंपल आहे. त्यानंतर हे यूज कशामध्ये होतं तर वूल सबस्टिट्यूट, म्हणजे आता आपण जे लोकर वापरतो त्याला जर सबस्टिट्यूट म्हणून हे पण यूज करू शकतो ऑर्लॉन किंवा पॉलीॲक्रिलोनायट्राइल. ओके, सो याचा मोनोमर लक्षात ठेवा आणि प्रोसेस लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पाचवा आहे पॉलीइस्टर्स, म्हणजे यामध्ये सिम्पली इस्टर बॉन्ड असणार आहे. ओके, लक्षात ठेवा इस्टर बॉन्ड कशात आहे विचारलं तर सांगायचं की टेरिलिन किंवा डॅक्रोन मध्ये. ओके, सो इस्टर बॉन्ड असणार आहे कशामध्ये, टेरिलिन मध्ये. आता मी इथे टेरिलिनची रिॲक्शन दिलेली नाहीये, आपण कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये बघितलेले आहे. ओके, सो आपण तिथे बघितलेले आहे त्यामुळे ते लिहिलेले नाहीये, फक्त तिथे कंडिशन्स बघितले होते की कोणत्या कंडिशन्सला किंवा कोणत्या कॅटॅलिस्ट वापरतो इथे आपण बघत आहे. ओके, सो 420 to 460 केल्विन एवढं टेम्परेचर ठेवायचं आहे आणि त्यानंतर झिंक ऍसिटेट अँटीमनी ट्रायऑक्साइड हा आपण कॅटॅलिस्ट वापरणार आहे या रिॲक्शन साठी. त्यामध्ये आपण काय केलं तर टर्टॅलिक ऍसिड घेतलेलं आणि त्यासोबतच आपण इथिलीन ग्लायकोल घेतलेलं आणि त्यापासून आपण तयार केलं टेरिलिन. ओके, सो तेच आहे इथे, फक्त हे कंडिशन्स दोन लक्षात ठेवा. 420 to 460 केल्विन टेम्परेचर आहे आणि हा कॅटॅलिस्ट आहे. ओके, सो आणि इस्टर बॉन्ड कशात असतो तर टेरिलिन मध्ये असतो, हे लक्षात ठेवा. ओके, याच्या प्रॉपर्टीज बघितला तर हाय मेल्टिंग पॉइंट असणार आहे. त्यानंतर युजेस काय तर रिंकल फ्री फायबर्स तयार करण्यासाठी आपण टेरिलिन वापरतो. त्यानंतर ग्लास रेनफोर्सिंग मटेरियल्स, त्यानंतर बॉटल्स, नंतर जाम पॅकिंग कंटेनर्स याच्यासाठी आपण टेरिलिन किंवा पॉलिस्टर्स वापरतो. ओके, हे झाले सगळे मेन 5 झाले. त्यानंतर एक आपल्याला होतो पॉलीअमाइड्स. पॉलीअमाइड्स मध्ये नायलॉन 6 येतं, ते आता बघूया आपण. ओके, तर पुढच्या आता बघणार आहे आपण पॉलीअमाइड्स पॉलिमर्स, त्यांनाच बेसिकली नायलॉन पण म्हणतात. पॉलीअमाइड्स म्हणजे काय, यामध्ये अमाइड्स असणार आहेत. ओके, जे बॉन्ड्स तयार होणार ते अमाइडचे बॉन्ड्स असणार आहेत. ओके, सो पॉलीअमाइड्स पॉलिमर्स यांना आपण नायलॉन्स म्हणतो. याच्यामध्ये 2 पडतात, एक तर नायलॉन 6 आणि एक आहे नायलॉन 6. ओके, सो नायलॉन 6 चे मोनोमर्स कोणते आहेत लक्षात घ्या, किंवा पहिला तर हे बघून घ्या. जेव्हा आपण पॉलीअमाइड तयार होईल त्याच्यामध्ये मोनोमर्स कोणकोणते असणार आहेत तर एक ऍसिड असणार आहे आणि एक अमाइन असणार आहे. ओके, सो ऍसिड आणि अमाइन्सचं पॉलिमरायझेशन पॉलिमरायझेशन आपल्याला नायलॉन्स भेटणार आहेत. ओके, सो सिम्पली पहिल्या नायलॉन 6 साठी 2 पॉलिमर्स वापरलेले आहेत आपण. कोणकोणते, पहिला 2 मोनोमर्स वापरले, सॉरी. ओके, सो पहिला आहे ऍडिपिक ऍसिड आणि दुसरा आहे हेक्सामेथिल डायहामाइड. सो ऍडिपिक ऍसिड मध्ये काय आहे, मध्ये CH 4 वेळा समजा आणि कडेला COOH या साईडला आणि मध्ये CH2 4 आहे. ओके, सो हे झालं ऍडिपिक ऍसिड आहे आणि इकडे आहे हेक्सामेथिल डायहामाइड. इथे पण सेम याच पद्धतीने CH2 6 वेळा येते आणि 2 साईडला NH2 या पद्धतीने हे आहे अमाइन आहे, हे आहे ऍसिड आहे. ओके, सो बेसिकली यांना आपण काय करणार आहे 553 केल्विनला आणि हाय प्रेशरला यांना आपण रिॲक्ट करणार आहे. सो तेव्हा आपल्याला भेटेल नायलॉन 6. ओके, सो सिम्पली यामध्ये काय होणार आहे बघू शकता तुम्ही. सो OH आणि इथला एक H हे निघून जाणार आहे आणि तुम्हाला CONH हा बॉन्ड फॉर्म मिळणार आहे.
ओके. सो हा बॉन्ड काय तुम्हाला मिळणार आहे CONH नायलॉन 66 मध्ये. ओके, इथून H2O निघून जाईल, NH2O निघून जातील आणि आपल्याला मिळणार आहे नायलॉन 66. सो स्ट्रक्चर बघून घ्या एकदा. हे असणार नायलॉन 66, त्याचे मोनोमर्स लक्षात ठेवा, ऍडेलिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डाय. ओके. सो त्यानंतर पुढं त्याच्या प्रॉपर्टीज बघा. एकतर त्याचा हाय मॉलिक्युलर मास असणार आहे, त्यानंतर लिनियर कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. तर बघितलं लिनियर का, कारण की स्ट्रक्चर इज लिनियर आहे आणि कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन म्हणजे काय, काहीतरी लॉस झाले. आता आपण इथं बघितलं H2O त्यातून बाहेर पडतो. सो हे असेल कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. त्यानंतर हाय टेन्साइल स्ट्रेंथ असणार आहे आणि याचे जर तुम्ही युजेस बघितला तर मेकिंग शीट्स, त्यानंतर क्रिस्टल्स ऑफ ब्रशेस जे आपण ब्रश वापरतो ते क्रिस्टल्स तयार करण्यासाठी, त्यानंतर सर्जिकल सुचर्स, नंतर टेक्सटाईल फायबर्स. हे लक्षात ठेवा युजेस आणि प्रॉपर्टीज. ओके, हे झालं नायलॉन 66. त्यानंतर येतं नायलॉन 6. हे आपण बघितलेलं आहे मगाशीच, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचा. सो यामध्ये कोणतं पॉलिमरायझेशन होणार आहे तर रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन होणार आहे. जसं आपण एक्झाम्पल बघितलेलं, हा बॉन्ड ब्रेक होईल इथला आणि त्याचं लिनियर स्ट्रक्चर तयार होईल. यालाच म्हणणार आहे आपण रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. याचं काय होतं, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमचा बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि नायलॉन 6 तयार होणार आहे. आणि कंडिशन्स काय आहे, याच्यामध्ये H2 ऍड करणार आहे आणि 533K आणि 543K एवढ्या टेम्परेचरच्या अंडरमध्ये ह्याला आपण रिॲक्ट करणार. सो आपल्याला नायलॉन 6 चं पॉलिमर मिळणार. ओके, हे झालं नायलॉन 6. याच्या आपण प्रॉपर्टीज बघितला तर हाय टेन्साइल स्ट्रेंथ असणार आहे आणि युजेस लक्षात ठेवा, टायर्सचे कॉर्ड तयार करण्यासाठी, नंतर फॅब्रिक्स आणि रोप्स तयार करण्यासाठी आपण नायलॉन 6 वापरणार आहे. ओके, सो हे झाले पॉलिअमाइड्स. त्यानंतर आपल्याला 3-4 शेवटचे राहिले म्हणजे निओप्रीन, असे 2-3 राहिलेले, ते एकदा बघून घेऊया, मग टॉपिक आपला संपेल. ओके, तर पुढचं बघणार आहे आपण गुनायस रबर आणि निओप्रीन काय. ओके, सो गुनायस रबर म्हणजे काय, पहिलं तर याचे मोनोमर्स बघून घेऊया आपण. 1,3-ब्युटाडाइन आणि स्टेरिन. ओके, 1,3-ब्युटाडाइन म्हणजे काय, 4 कार्बनची चेन आहे, 1,3 नंबरला फक्त डबल बॉन्ड आहे. आणि स्टेरिन मध्ये एक बेन्झीन रिंग आहे, इथं CH आहे आणि CH2. ओके, म्हणजे समजा इथाइलला बेन्झीन रिंग कनेक्ट आहे, त्याला आपण स्टेरिन म्हणतो. त्याला गुनायसला आपण SBr असं म्हणतो. सो हे लक्षात ठेवा. ओके, सो ह्याचं जरा वेगळं आहे, फक्त वेगळं काय याच्यामध्ये लक्षात घ्या, इथं 7 जो पॉलिमर तयार होईल त्यातला 75% पार्ट असणार आहे तो 1,3-ब्युटाडाइनचा असणार आहे आणि 25% पार्ट असणार आहे तो स्टेरिनचा असणार आहे. म्हणजे आता हा जर पॉलिमर बघितला, हा गुनायस आहे. ओके, सो हा जर पॉलिमर बघितला त्यातला 75% पार्ट आहे, म्हणजे आता इथून जर हे 4 कार्बन, त्यानंतर हे 4 कार्बन, ओके, सो हे 4 कार्बन, हे सगळे आहेत ते कशाचे आहेत तर बघू शकतो आपण, हे 1,3-ब्युटाडाइनचे आणि त्यानंतर असेल एक हा असेल तो स्टेरिन. ओके, सो सिम्पली 75% पार्ट असणार आहे तो 1,3-ब्युटाडाइनचा असणार आहे आणि 25% स्टेरिनचा असणार आहे आणि त्यानंतर ते कंटिन्यू होत जाणार आहे. ओके, सो हे असेल गुनायस. यामध्ये काय होणार आहे, सिम्पली ऍडिशनल पॉलिमरायझेशन होणार आहे, सिंपल कळतं आपल्याला ते बघूनच. त्यानंतर सुपिरियर नॅचरल रबर आहे हा आणि युज्ड इन टायर इंडस्ट्रीज. ओके, सो टायर इंडस्ट्रीज मध्ये याचा वापर करतात. ओके, त्यानंतर शेवटचं असेल हे, नंतर यानंतर 2 बायोडिग्रेडेबल आहेत ते बघायचे आपल्याला, हे त्या पद्धतीनं शेवट असेल. ओके, सो निओप्रीन आहे. निओप्रीनचा जर तुम्ही पॉलिमर बघितला तर त्याला क्लोरोप्रीन पण म्हणतो आपण किंवा 2-क्लोरो-1,3-ब्युटाडाइन. ओके, सो 2 नंबरच्या कार्बनला फक्त क्लोरीन लागलाय, सो 2-क्लोरो-1,3-ब्युटाडाइन किंवा क्लोरोप्रीन पण म्हणतात. सो क्लोरोप्रीन पासून काय तयार होणार आहे तर निओप्रीन तयार होणार आहे. ओके, सो निओप्रीन तयार होणार आहे क्लोरोप्रीन पासून. हे कधी कधी विचारतात की निओप्रीन हा निओप्रीनचा मोनोमर सांगतात, तर तो असेल क्लोरोप्रीन. ओके, सो यामध्ये काय सिम्पली घडणार आहे, हा जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड, ओके, इथं या टाइप मध्ये इथे एक डबल बॉन्ड असणार आहे. सो इथे डबल बॉन्ड असणार आहे, त्यानंतर हे डबल बॉन्ड 2 ब्रेक होणार आहेत आणि एक मध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे आणि हे कंटिन्यू होत जाणार आहे. ओके, सो इथे बघू शकता हा एक बॉन्ड इथला ब्रेक झाला, इथला ब्रेक झाला, इथे एक बॉन्ड क्रिएट झाला आणि हे पॉलिमर तयार झाला, यालाच म्हणणार आहे आपण निओप्रीन. ओके, सो हा बघा याचे प्रॉपर्टीज काय तर सिंथेटिक पॉलिमर आहे, त्यानंतर युजेस आहेत तर इन्सुलेटर केबल मध्ये यूज करतात, नंतर जॅकेट्स मध्ये यूज करतात, नंतर बेल्ट फॉर पॉवर ट्रान्समिशन अँड कंटेनमेंट. ओके, सो हे त्याचे युजेस आहेत ते लक्षात ठेवा. ओके, तर हा झाला निओप्रीन. वल्कनायझेशन आताच बघून घ्या की वल्कनायझेशन प्रोसेस काय असते, म्हणजे आपण अशी बघितलं की वल्कनायझेशन रबर म्हणजे काय असतो. ओके, सो वल्कनायझेशन काय असते बघून घेऊया. सिंपली आता आपण निओप्रीनचं बघितलंय तर निओप्रीनचं घेऊया डायरेक्ट. सो निओप्रीनचं स्ट्रक्चर कसं तयार झालं तर म्हणजे आपण डायरेक्ट पॉलिमर घेणार आहे. आता
पॉलिमरमध्ये इथे CH2 असेल, त्यानंतर इथे CL होता, इथे Cl मध्ये डबल बॉन्ड, त्यानंतर इकडे CH2. ओके, सो इथून कंटिन्यू होणार आहे बॉन्ड. इथे पुन्हा एकदा हा एक निओप्रीनचा हा एक मोनोमर झाला, हा दुसरा मोनोमर आपण काढून घेऊया. हा कसा तयार होईल? ओके, सो हा समथिंग इथे एक C राहिला, सो इथे CH असेल आणि इथे सिंगल बॉन्ड CH2. ओके, सो हा एक मोनोमर झाला. त्यानंतर इथे CH2 Cl डबल बॉन्ड CH आणि सिंगल बॉन्ड CH2. ओके, आणि इथून पुढे कंटिन्यू होईल. हा झाला निओप्रीनचा एक पॉलिमर आहे, जो दोन मोनोमर पासून बनलाय किंवा कंटिन्यू आहे असं समजा. ओके, सो सिम्पली वल्कनायझेशन म्हणजे काय? आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं आहे रबरला, म्हणजे खूप स्ट्रॉंग बनवायचं असलं आपल्याला काय करतो आपण? त्यामध्ये काहीतरी ऍड करतो. सो इथे आपण ऍड करणार आहे MgO. ओके, इथे MgO ऍड करणार आहे, म्हणजे मल्टी MgO ऍड करणार आहे. ओके, सो या पद्धतीने लक्षात घ्या की MgO ऍड करणार आहे. ओके, सो काय होईल? सो इथे आपण जशा पद्धतीने निओप्रीन घेतलाय, खाली पण निओप्रीन एक लिहून घेऊया, कारण की आपण खूप निओप्रीन आणि खूप त्यामध्ये NaCl टाकणार आहे. सो ओके, सो या पद्धतीने इथे Cl खाली दाखवूया, इथे डबल बॉन्ड CH2 CH2 C, Cl डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH. ओके, सो या पद्धतीचं स्ट्रक्चर असेल. हा एक निओप्रीन आहे, हा एक निओप्रीन आहे आणि आपल्याला एक MgO ऍड करायचा आहे. ओके, सो सिम्पली यामध्ये काय होणार आहे लक्षात घ्या. हा Mg या Cl सोबत निघून जाईल. ओके, सो इथं दोन Mg असते तर आणि एक Mg या Cl सोबत असा निघून गेला असता आणि MgCl बाहेर पडतो यातून. ओके, सो MgCl आहे तो बाहेर पडणार आहे, म्हणजे निगेटिव्ह दाखवूया आपण. तर सिम्पली काय होणार आहे? Mg जे Cl लागले ते MgCl निघून जाणार आहे. MgCl बाहेर पडला, राहिला O. त्या O चं कसं होणार आहे लक्षात घ्या. हे सो इथं काय होतं? C होतं डबल बॉन्ड C आणि इथे Cl होता. ओके, सो Cl निघून जाणार आहे, नंतर इथला Cl पण निघून जाणार आहे आणि Mg पण निघून गेला. सो इथे राहिला O असणार आहे, तो O या पद्धतीने सॉरी MgCl2 निघून जाणार आहे आणि त्यानंतर MgCl2 निघून गेल्यामुळे जो O राहिला तो O या कार्बनच्या दोन सोबत बॉन्ड तयार करणार आहे. इकडे पण सेम होईल, MgCl2 निघून जाईल, इथला Mg निघून जाईल, इथला Cl आणि इथला Cl निघून जाईल. राहिले कोण? O राहिला आणि दोन कार्बनचे बॉन्ड्स राहिले. सो इथे O येईल, या दोन कार्बन सोबत बॉन्ड तयार करेल आणि हे क्रॉस लिंक तयार होईल, म्हणजे इथे खाली अजून असे खूप तयार होतील. सो या पद्धतीनं वल्कनायझेशन प्रोसेस असणार आहे. सिम्पली लक्षात काय घ्यायचं आहे? आता आपण MgO ऍड केला, MgCl2 बाहेर पडला आणि O आहे तो त्या दोन बॉन्ड्सना म्हणजे जॉईंट करतो, म्हणजे दोन पॉलिमर्सना त्याने जॉईंट केलं. ओके, सो या पद्धतीने असलेली त्या प्रोसेसला म्हणतो आपण वल्कनायझेशन प्रोसेस. तर हे झालं बोनायस आणि निओप्रीन. आता आपले दोन राहिलेले आहेत, PHBB एक राहिलेले आणि दुसरे एक राहिलेले, ते आता बघून घेऊया आणि मग आपला टॉपिक संपतो. सो शेवटचे दोन राहिले आपले फक्त PHBB आणि नायलॉन टू नायलॉन 6. हे आहेत ते बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत. हे राहिले फक्त PHBB आणि नायलॉन टू नायलॉन 6. ओके, सो PHBB चा पहिला आपल्याला मोनोमर्स बघायचे, ते कोणते कोणते आहेत? तर 3 हायड्रॉक्सी ब्युटानिक ऍसिड. आता इथे कन्सिडर करताना या पद्धतीची चेन आहे 4 कार्बनची आणि 3 नंबरच्या याला हायड्रॉक्सी म्हणजे OH ग्रुप ऍड करायचा. सो 3 हायड्रॉक्सी ब्युटानिक ऍसिड, ब्युटानिक का COOH ऍसिड आहे. सो हे ब्युटानिक ऍसिड आणि हा OH अटॅच आहे. ओके, सो 3 हायड्रॉक्सी ब्युटानिक ऍसिड. सेम यामध्ये 3 हायड्रॉक्सी पेंटानिक ऍसिड, पेंटानिक ऍसिड. ओके, सो इथं OH 3 नंबरच्या कार्बनला अटॅच आहे. सो यांच्यापासून काय तयार होणार आहे? तर यांच्यामध्ये NH2 बाहेर निघणार आहे, म्हणजे इथला OH आणि हा H हे इथून बाहेर पडतील आणि कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन करणार आहे आणि आपल्याला मिळणार आहे तो असेल तो PHBB किंवा त्यालाच आपण ॲलिफॅटिक पॉलिस्टर पण म्हणतो. ओके, सो या पद्धतीचा आहे, सिंपल आहे की फक्त तुम्हाला मोनोमर्स लक्षात ठेवायचे आणि त्यांचे स्ट्रक्चर किंवा मोनोमर्स फक्त लक्षात ठेवा, त्यावरून आपल्याला कळतं सिंपली की काय करणार आहे. तर इथून H2 सिम्पलीमध्ये बाहेर पडणार आहे, म्हणजे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन असेल. ओके, सो या पद्धतीने PHBB तयार होईल. आणि त्यानंतर शेवटचा आहे तो म्हणजे नायलॉन टू नायलॉन 6. यामध्ये याचे पॉलिमर याचे मोनोमर्स कोणते आहेत? तर ग्लायसिन आहे. आपण ग्लायसिन बघितलेलं लास्ट टॉपिक मध्ये. ग्लायसिनचं कसं होतं? ग्लायसिन हा अमिनो ऍसिड आहे, हा पण अमिनो ऍसिड असणार आहे, म्हणजे दोन्ही पण अमिनो ऍसिड्स आहेत. त्यामध्ये डिफरन्स हा एक असतो की हा नॉन कायडल असतो, आपण ज्या पद्धतीने आधी बघितलेलं लक्षात असेल तर. ओके, सो हा नॉन कायडल एकच अमिनो ऍसिड असा आहे की जो नॉन कायडल आहे आणि तो हा आहे जो ग्लायसिन आहे. सो याचं स्ट्रक्चर कसं असतं? एका साईडला अमाइन असतं, एका साईडला ऍसिड असतं. ओके, सो COH आणि इकडं NH2 असेल. इथे पण सेम असेल, इथे फक्त
CH2 5 आणि बाकी सगळं सेम आहे. सो याचे नाव आहे एप्सिलॉन अमिनो कॅप्रोक ऍसिड, कोपरिक ऍसिड. ओके, सो हे मोनोमर्स लक्षात ठेवा. आणि सेम यामध्ये पण तेच घडणार आहे. जे COH2 असेल ते बाहेर पडेल आणि H2 असेल बाहेर पडेल. त्यानंतर जो बॉन्ड तयार होणार आहे सो CONH म्हणजे अमाइड बॉन्ड तयार होणार आहे. ज्याबद्दल आपण आधी बघितलेलं CONH हा अमाइड बॉन्ड असणार आहे. ओके, सो हे असणार आहे नायलॉन टू नायलॉन 6 चं स्ट्रक्चर. H2 बाहेर पडेल. ओके, सो H2 बाहेर पडणार आहे आणि आपल्याला मिळणार आहे नायलॉन टू नायलॉन 6. ओके सर, आता करायचं काय आहे तुम्हाला, तर इथे टॉपिक संपतोय. तुम्हाला प्रत्येक एक चार्ट तयार करून घ्या किंवा मी प्रोव्हाइड पण करेल, त्याचा रेफरन्स घ्या आणि तुम्हाला स्वतः एक चार्ट तयार करा की ज्याच्यामध्ये मोनोमर्स असतील, म्हणजे प्रत्येक पॉलिमरचे मोनोमर्स असणार आहेत, त्यांच्यामध्ये कोणती प्रोसेस घडते, म्हणजे पॉलिमरायझेशनचा मोड काय आहे आणि त्यांच्या प्रॉपर्टीज काय, त्यांचे युजेस काय, असा चार्ट बनवा आणि तो चार्ट पूर्ण रीड करा, कायम रीड करत राहा, रिव्हिजन करा त्या चार्टचा. मग तुम्हाला सगळं सिंपल जाईल यामध्ये, म्हणजे बाहेरचं काही खूप विचारणार नाही आहेत. युजेस विचारतील किंवा एखाद्याच्या आयसोमर्स विचारतील, त्याच्या बाहेर काही जाऊन विचारणार नाही आहेत. ओके, सो असं चार्ट रेडी करा त्याचा पूर्ण आणि तो रीड करा. ओके, चालेल. तर मग टॉपिक संपलेला आहे, आपण स्टॉप करू.